ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक विभागातील शिक्षण खात्यातील शालार्थ प्रणालीतील मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वेतन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गैरप्रकारामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या संदर्भात श्रीधर विजयराव देवरे, शिक्षण उपनिरीक्षक, विभागीय उपसंचालक कार्यालय नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 216/2026 नोंदविण्यात आला आहे। ही फिर्याद 12 मार्च 2026 रोजी पहाटे 1:40 नोंदविण्यात आली असून ते पोलीस अधिकारी जितेंद्र भीमराव सपकाळे यांनी नोंदवून घेतले आहे। फिर्यादीनुसार नाशिक विभागातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ प्रणालीमध्ये 1 मार्च 2019 ते 30 जून 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी करण्यात आल्याचा आरोप आहे। या कालावधीत शासकीय नियमांचे उल्लंघन करून काही शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले। तसेच अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक ती कागदपत्रे, नियुक्ती आदेश किंवा वैयक्तिक मान्यता उपलब्ध नसतानाही वेतन मंजुरी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणात नितीन उपासनी, भाऊसाहेब चव्हाण आणि नितीन बच्छाव यांच्यासह त्या काळातील संबंधित वेतन अधीक्षक तसेच ब.नि. प्राथमिक व माध्यमिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान या सर्वांची भूमिका तपासली जाणार असून संबंधित कागदपत्रे, नियुक्ती प्रक्रिया आणि शालार्थ नोंदीची पडताळणी केली जाणार आहे। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार शालार्थ प्रणालीमध्ये नोंद असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या फायली व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली असून काही प्रकरणांमध्ये व्यक्तिगत मान्यता नसतानाही वेतन देण्यात आले असल्याचा संशय आहे। तपासात अशा एकूण 1530 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोंदी संशयास्पद असल्याचं समोर आलं आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।